ओम. श्रोतेहो नमस्कार. क्लिप 55. आजच्या भागात आपण नर्मदे हर नर्मदा माता की जय या भागापासून सुरुवात करूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. नर्मदे हर नर्मदा माता की जय. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींची समाधी गरुडेश्वरला आहे. तिथेच झालेल्या शेवटच्या चातुर्मासातील या नर्मदा मातेसंबंधीच्या आणि महाराजांची मातेविषयी असलेल्या श्रद्धाविषयीच्या या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. त्यावर्षी खूपच पाऊस पडल्याने नर्मदेला पूर येऊन नर्मदेचे पाणी चढतच राहिले. त्यामुळे लोक चिंताक्रांत होऊन महाराजांकडे आले आणि यापुढे पाणी जर चढले तर हा खावर होईल असे सांगितले. ते ऐकल्यावर महाराज दंड घेऊन नर्मदेवर आले आणि प्रार्थना केली, माते, आता आपला पूर यापेक्षाही वर येऊ नये, नाहीतर आपल्या भक्तांना त्रास सोसावा लागेल. असे बोलून महाराजांनी आपल्या दंडाने पाण्याला स्पर्श केला. तो दंड स्पर्श झाल्याबरोबर पाणी ओसरू लागले. अशीच आणखी एक घटना आहे. उत्सवाच्या वेळी भांडी घासताना एक मोठे पातेले गड्याच्या हातातून निसटले आणि नर्मदेच्या प्रवाहात पुढे निघून गेले. महाराज नदी तीरावर येऊन म्हणाले की बाळ गोपाळांच्या जेवणाचा खोळंबा ती कशाला करील. एवढे म्हटल्यावर कसे कोण जाणे, पण लाटांच्या धक्क्याने ते पातेले महाराजांच्या पायाजवळ येऊन थांबले, म्हणजे नर्मदे मातेनेच आणून दिले. यानंतरचा पुढचा अनुभव ऐकूया. कृष्णा मातेची असीम कृपा. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी वाहन कधीच वापरत नसत. सर्वत्र पायीच संचार होत होता. दक्षिणेत कालहस्तीवरून फिरत फिरत कृष्णा तीरावर एका गावी फाल्गुन शुद्ध चतुर्दशीस पोहोचले. संन्याशांचे पौर्णिमेला क्षौर असते, म्हणून गावात महाराज योग्य जागा शोधू लागले. त्या गावात महाराजांची निर्बत्सनाच झाली. सहाय्य करणे तर बाजूलाच, उलट तुम्ही राहणारे कुठले नाव सांगा, उगाच संन्यास घेऊन बरोबर का फिरता, घरोघर का फिरता. मानापमाना हा तुल्यो हे तत्व स्वीकारून महाराज काही बोलले नाहीत. गावाबाहेर कृष्णातीरी एका झाडाखाली शांतपणे बसले. महाराजांनी श्रीकृष्णा मातेपुढेच आपली तक्रार मांडली. आपल्याविषयी माते, आम्ही इतका अभिमान बाळगला असता आपणास या देहाचा काहीच अभिमान नाही का. उद्या जर येथे क्षौराची व्यवस्था झाली नाही तर पुढे तहआयात आम्ही क्षौर करणार नाही आणि दंडत्यागही करू. महाराजांच्या प्रार्थनेनंतर श्रीकृष्णा माता स्वप्नात येऊन उद्या सर्व व्यवस्था होईल, मला तुमच्याबद्दल पूर्ण अभिमान आहे, एवढे सांगून कृष्णा माता गुप्त झाली. त्याच रात्री गावातल्या प्रतिष्ठित यजमानांना एकाच वेळी स्वप्न पडले. स्वप्नात रागावलेल्या कृष्णा मातेने भयंकर रूप दाखवून, दुष्टांनो, मोठे तपस्वी संन्यासी आले असताना त्यांना जागा न देता निंदा केलीत. यामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. उद्या जर त्यांच्या क्षौराची आणि इतर सोय न केल्यास सर्वनाश तुमचा ठरलेला आहे. सारेजण खडबडून जागे झाले आणि एकमेकांना आपला स्वप्न वृत्तांत सांगू लागले. तेच स्वप्न सगळ्यांचे असल्यामुळे सर्वजण पार घाबरून पहाटेच कृष्णा तीरावर महाराजांचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागून त्यांना साष्टांग नमस्कार घातले. आमचे पाप आडवे आले आणि आम्ही निंदा केली. आमचे अपराध पोटात घालून आमची सेवा घ्यावी अशी सर्वांनी नम्र विनंती केली. महाराज गावात गेले. क्षौरविधी यथाशास्त्र पार पडला. सर्वांना खराखुरा पश्चाताप झालेला पाहून महाराज त्या गावी पुढे 15 दिवस राहिले. सर्व गावकऱ्यांनी प्रामाणिकपणाने महाराजांची सेवा करून आपल्या अपराधांचे परिमार्जन केले. या ठिकाणी आपण वाचत असलेले प्रकरण 5, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, हे प्रकरण पूर्ण होत आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.